15 वर्षापासून बंद असलेल्या त्या खोलीचं कुलूप आज तुटणार होतं. गावातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती होती. कारण त्या खोलीबद्दल अशी अफवा होती की जो कोणी आत जाईल तो जिवंत परत येणार नाही. पण जेव्हा आर्यनने दरवाजा उघडला तेव्हा आत भूत नव्हतं, तर असं एक सत्य लपलं होतं ज्याने संपूर्ण देशमुख घराण्याचा इतिहास बदलून टाकला. त्या खोलीत नेमकं काय होतं आणि आजोबांनी ती खोली 15 वर्ष बंद का ठेवली होती, शेवटपर्यंत नक्की ऐका. सातारा जिल्ह्यातील डोंगराच्या कुशीत वसलेलं देवगाव. गाव छोटं होतं पण इतिहास मोठा होता. गावाच्या टोकाला उभा असलेला देशमुखांचा वाडा म्हणजे त्या गावची शान. 150 वर्षाचा तो वाडा. काळ्या दगडांच्या भिंती, सागवानी लाकडांचे भले मोठे दरवाजे, मधोमध तुळशी वृंदावन, चारही बाजूंना खोल्या आणि मागच्या बाजूला एक अरुंद लांब कॉरिडॉर. त्या कॉरिडॉरच्या शेवटी होती एक खोली जिला 15 वर्षापासून कोणी स्पर्शही केला नव्हता. त्या दरवाजावर गंजलेलं मोठं कुलूप लटकत होतं. गावातील लहान मुलं तिकडे जात नसत. मोठी माणसंही त्या खोलीचा विषय काढायला घाबरत होती. कोणी म्हणायचं रात्री तिथून पैंजणाचा आवाज येतो, कोणी म्हणायचं एका बाईच्या रडण्याचा आवाज येतो, तर काही जण म्हणायचे ती खोली शापित आहे. पण सत्य कोणालाच माहीत नव्हतं. मुंबईमध्ये राहणारा आर्यन देशमुख अनेक वर्षांनी गावात आला होता. वय सुमारे 28 वर्ष. शिक्षित, शांत, तर्कशुद्ध विचार करणारा. त्याला भूत, प्रेत, शाप अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. तो गावात आला कारण त्याचे आजोबा विश्वनाथराव देशमुख यांचं नुकतंच निधन झालं होतं. ते गावातील सर्वात आदरणीय व्यक्ती होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण गाव शोकाकुल झालं होतं. 13वीची विधी संपली. संध्याकाळ झाली. वाड्याच्या अंगणात एकटाच बसलेल्या आर्यनकडे गावातील वृद्ध गणपतराव काका आले. त्यांनी शांतपणे विचारलं, बाळा, तुला तुझ्या आजोबांनी काही सांगितलं होतं का त्या बंद खोलीबद्दल? आर्यनने नकारार्थी मान हलवली. गणपतराव काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी खिशातून एक जुना लिफाफा काढला. हे पत्र तुझ्या आजोबांनी मला दिलं होतं. म्हणाले होते माझ्या मृत्यूनंतर हे फक्त आर्यनलाच द्यायचं. आर्यनने थरथरत्या हाताने लिफाफा उघडला. त्या रात्री त्याने पत्र उघडलं. पत्रावर आजोबांच्या ओळखीच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, प्रिय आर्यन, जर तू हे पत्र वाचत असशील तर मी या जगात नसेन. माझ्या आयुष्यात एक अशी चूक झाली जी मी कधीच दुरुस्त करू शकलो नाही. त्या चुकीची शिक्षा मी 15 वर्ष भोगली. वाड्यातली मागची खोली कोणत्याही शापामुळे बंद नाही. ती माझ्या पापाची साक्ष आहे. पण ती खोली उघडण्याआधी तुझं मन मजबूत ठेव. कारण आत तुला जे दिसेल ते तुझ्या आयुष्याचा मार्ग बदलून टाकेल. तुझे आजोबा. पत्र वाचून आर्यन बराच वेळ स्तब्ध बसून राहिला. पापाची साक्ष. आजोबांसारख्या प्रामाणिक माणसाने कोणतं पाप केलं असावं? दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यन गावात फिरायला निघाला. चहाच्या टपरीवर बसलेले काही वृद्ध त्याला पाहताच कुजबूज लागले. देशमुखांचा नातू आलाय. आता ती खोली उघडेल बहुतेक. देवा, तसं होऊ नये. आर्यन त्याच्या जवळ गेला. काका, त्या खोलीबद्दल खरं काय आहे? सगळे एकमेकांकडे पाहू लागले. शेवटी एक वृद्ध म्हणाला, बाळा, 15 वर्षापूर्वी तुझ्या वडिलांचा अपघात झाला. त्या दिवशी तुझी आईही गेली आणि त्याच रात्री तुझ्या आजोबांनी ती खोली कायमची बंद केली. म्हणजे त्या अपघाताचा आणि त्या खोलीचा संबंध आहे. वृद्धाने मान खाली घातली. आम्हाला काहीच माहीत नाही, पण काहीतरी मोठं घडलं होतं त्या रात्री. पावसाला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट होता. संपूर्ण वाडा अंधारात बुडाला. आर्यन झोपण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात ठक 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 कोणीतरी लाकडी दरवाजावर हलकेच ठकठक करत होतं. तो उठला. दरवाजा उघडायला. बाहेर कोणीच नव्हतं. तो परत वळला. पुन्हा ठक ठक ठक. यावेळी आवाज मागच्या कॉरिडॉरमधून येत होता. तो टॉर्च घेऊन पुढे गेला. कॉरिडॉरच्या शेवटी तीच बंद खोली. आवाज अचानक बंद झाला. तो दरवाजाजवळ गेला. गंजलेल्या कुलपावर हात ठेवला आणि त्याच्या लक्षात आलं, कुलूप थंड नव्हतं, ते गरम होतं. क्षणभर त्याच्या अंगावर काटा आला.
पण पुढच्याच क्षणी त्याने स्वतःला सावरलं. हे योगायोग असतील. दुसऱ्या दिवशी गावातला सर्वात जुना नोकर रामू काका आर्यनला भेटायला आला. वय 70च्या पुढे. डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. साहेब, ती खोली उघडू नका. का? कारण त्या दिवशी मी सगळं पाहिलं होतं. आर्यन दचकला. काय पाहिलंत? रामू काका थरथर कापू लागले. मी सांगू शकत नाही. का? कारण मी शपथ घेतली होती. कोणाची? रामू काकांच्या डोळ्यात अश्रू आले. तुमच्या आजोबांची. आर्यन काही बोलणार इतक्यात रामू काका निघून गेले. पण जाताना ते एक वाक्य बोलले. साहेब, त्या खोलीत भूत नाही, पण माणसाच्या लोभाने केलेलं पाप अजूनही जिवंत आहे. रात्रभर रामू काकांचे शब्द आर्यनच्या कानात घुमत राहिले. त्या खोलीत भूत नाही, पण माणसाच्या लोभाने केलेलं पाप अजूनही जिवंत आहे. आर्यनला आता खात्री झाली होती की या खोलीमागे एखादी भयानक अंधश्रद्धा नाही, तर एक असं सत्य दडलं आहे ज्याला वर्षानुवर्ष लपून ठेवण्यात आलं. सकाळी त्याने पुन्हा एकदा आजोबांचं पत्र वाचलं. पत्राच्या शेवटी एक ओळ त्याच्या नजरेत भरली, जी कालपर्यंत त्याच्या लक्षातच आली नव्हती. खोली उघडताना देवघरातील चांदीची छोटी किल्ली सोबत घे. तिच्याशिवाय सत्य अपूर्ण राहील. आर्यन लगेच देवघरात गेला. तिथे जुन्या पितळी दिव्यांच्या मागे एक लहानशी चांदीची किल्ली ठेवलेली होती. आजोबांना माहीत होतं की एक दिवस मी हे सगळं शोधणार. तो स्वतःशीच पुटपुटला. देवघरातून बाहेर पडत असताना त्याची नजर भिंतीवर लटकलेल्या एका जुन्या चित्राकडे गेली. चित्र धुळीने झाकलं होतं. त्याने ते खाली उतरवलं. चित्राच्या मागे एक जुना कागद चिकटवलेला होता. तो साधा कागद नव्हता. तो संपूर्ण वाड्याच्या हाताने काढलेला नकाशा होता. त्यावर लाल शाईने एक गोल काढलेला होता आणि बाजूला लिहिलं होतं, सत्य इथून सुरू होतं. तो गोल नेमका त्या बंद खोलीवरच होता. आर्यनच्या छातीत धडधड वाढली. त्या दिवशी तो गावातील निवृत्त शिक्षिका शारदाबाई यांना भेटायला गेला. त्या विश्वनाथरावांच्या बालमैत्रीण होत्या. त्यांनी आर्यनला पाहताच डोळे पुसले. तू अगदी तुझ्या वडिलांसारखा दिसतोस. आर्यनने थेट प्रश्न विचारला. माझे बाबा नेमके कसे मरण पावले? शारदाबाई काही क्षण गप्प राहिल्या. मग म्हणाल्या, लोक म्हणतात अपघात झाला, पण मला आजही वाटतं तो साधा अपघात नव्हता. म्हणजे त्या दिवशी तुझ्या वडिलांनी कोणावर तरी मोठा आरोप केला होता. कोणावर हे माहीत नाही, पण दुसऱ्याच दिवशी त्यांचा मृतदेह दरीत सापडला. आर्यनचा श्वास अडकला. त्याच्या मनात प्रश्नांचे वादळ उठलं. त्या रात्री त्याने ठरवलं, आज काहीही झालं तरी ती खोली उघडायची. संध्याकाळी गावातील लोहाराला बोलवण्यात आलं. लोहाराने कुलूप पाहताच हात जोडले. मला माफ करा साहेब, हे कुलूप मी तोडणार नाही. का? तुमच्या आजोबांनी मला शब्द दिला होता, पण आता ते या जगात नाहीत. लोहार शांतपणे म्हणाला. माणूस जातो, पण त्याचं वचन जिवंत राहतं. हे ऐकून आर्यनने हातोडा स्वतःच उचलला. 15 वर्षानंतर दरवाजा उघडला. वाड्यातील सर्व नोकर, गावातील काही लोक आणि रामू काका दूर उभे होते. आर्यनने पहिला घाव मारला. गंजलेलं कुलूप हललं. दुसरा घाव धाड, तिसरा घाव काडकन कुलूप खाली पडलं. 15 वर्षांनी त्या खोलीचा दरवाजा हळूहळू उघडू लागला. किर्राव दरवाजा उघडताच धुळीचा मोठा लोट बाहेर आला. जुना ओलसर वास पसरला. सगळे श्वास रोखून उभे होते. आर्यनने टॉर्च लावला. आत एक मोठा पलंग, लाकडी कपाट, झुलता पाळणा, जुनं घड्याळ आणि भिंतीवर टांगलेला एक भला मोठा कौटुंबिक फोटो. आर्यन फोटोसमोर गेला. त्यात विश्वनाथराव होते. त्यांची पत्नी होती. त्यांचे 2 मुले. पण त्यांच्या शेजारी एक तरुण उभी होती. तिच्या चेहऱ्यावर विलक्षण निरागस हास्य होतं. आर्यनने फोटो मागून पाहिला. त्यावर लिहिलं होतं, आमची सई, आमचा अभिमान. आर्यन थबकला. सई. त्याने आयुष्यभर कधीच हे नाव ऐकलं नव्हतं. देशमुख घराण्यात अशा कोणत्याही मुलीचा उल्लेख कधी झाला नव्हता. मग ही कोण होती? कपाट उघडताच त्यातून एक लाल रंगाची डायरी खाली पडली, धुळीने माखलेली. पहिल्या पानावर लिहिलं होतं, ही माझी कहाणी आहे. जर ही डायरी कुणाच्या हातात पडली असेल तर समजा मी या जगात नाही. खाली नाव होतं, सई विश्वनाथ देशमुख. कोण होती ही सई देशमुख आणि तिच्या नावात काय रहस्य दडलं होतं? जाणून घेऊया या कथेच्या पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.